जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे सर्व अधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडे असल्याने सुनेत्रा पवार जो निर्णय घेणार तो नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य राहणार असल्याची प्रतिक्रिया नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी व्यक्त केली आहे। तर दोघे राष्ट्रवादी एकत्र आल्यास बेरजेचे गणित होणार आहे। सुनेत्रा पवार यांच्या निर्णयावर आमचे लक्ष आहे। त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य राहणार असल्याचे डॉक्टर अभिजित मोरे यांनी सांगितले आहे। राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेत आतापर्यंत निर्णायक भूमिका बजावत होते ते केवळ अजित पवार, मात्र त्यांच्या अकाली अपघाती निधनानंतर आता या संपूर्ण प्रक्रियेचा अधिकार कुणाकडे असावा यावर राजकीय चर्चांना वेग आला असून मात्र राष्ट्रवादीचे सगळे अधिकार आधी सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्त करावेत, त्यानंतर सुमित्रा पवार जो निर्णय घेणार तो नंदुरबार जिल्ह्याला मान्य राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे। स्वर्गीय अजित पवार यांच्या अनुपस्थितीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातील सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडे असावेत। राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात यासाठी सुरू असलेल्या चर्चेला यापूर्वी स्वतः अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही दुजोरा दिला होता, मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर या चर्चा पुन्हा एकदा नव्याने सुरू झाल्या आहेत। कार्यकर्त्यांच्या दृष्टीने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास संघटन मजबूत होईल आणि राजकीय गणित अधिक सोपे होईल असे मत व्यक्त करत सुनेत्रा पवार जो निर्णय घेतील तो नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य राहील असे अभिजित मोरे यांनी स्पष्ट केले आहे। आता दोन्ही राष्ट्रवादीच्या भविष्यातील वाटचालीसाठी सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या याच्या चर्चेमध्ये केवळ अजितदादा होते, पक्षातले इतर पदाधिकारी नव्हते। माझी स्पष्ट भूमिका अशी आहे की या ठिकाणी दादांचे जी काही पॉवर्स होते ते सगळे पॉवर पहिले सुनेत्रा वहिनींकडे ट्रान्सफर झाल्या पाहिजे। पवार अजितदादांच्या कुटुंबाकडे त्या ट्रान्सफर झाल्यानंतर सुनेत्रा वहिनी जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीमागे आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उभी राहील। निश्चितच कार्यकर्ता म्हणून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर बेरजेचंच राजकारण होणार आहे। मागील महानगरपालिकेच्या निवडणुकात आम्ही एकत्र होतो, जिल्हा परिषदेमध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी युती केलेली होती, पण ती दोन पक्षांची युती होती। त्याच्यामुळं एकत्रीकरण आणि युती ह्यामधला काही फरक आहे, तो फरक फक्त सुनेत्रा वहिनी मिटवू शकतात। कार्यकर्ता म्हणून एकत्र जरी झाल्या तरी स्वागत आहे, मात्र पूर्णपणे सुनेत्रा वहिनींच्या निर्णयाला आम्ही अधीन राहून हे वक्तव्य करत आहोत।